फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे। उन्हाळ्यात डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, पचनाच्या समस्या बऱ्याच जणांना होतात। त्यावर गुणकारी असा उपाय म्हणजे पाचक जिरा सरबत प्रीमिक्स, ते सुद्धा साखर विरहित 2 महिने आरामात टिकणार। या प्रीमिक्स पासून फक्त 1 मिनिटात आपण जिरा सरबत बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण कढई घेतली आहे, ती गरम करून घेणार आहोत। आता गॅस मीडियम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण 4 चमचे जिरे घालणार आहोत। आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्याने आपण 4 चमचे जिरे घेतलेले आहेत। ते व्यवस्थित असे आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतरला त्याच्यामध्ये 1 चमचा आपण बडीशेप घालून घेणार आहोत। 7 ते 8 काळी मिरीचे दाणे घालून घेणार आहोत। हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे जिऱ्याचा काही कच्चापणा असेल तो निघून जाण्यापुरतच आपल्याला हे भाजायचं आहे। जास्त डार्क कलर मध्ये भाजले गेले तर त्याची कडवट अशी चव लागते। त्यामुळे आपल्याला हे नॉर्मली आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत फक्त। त्याच्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। जिरे आणि बडीशेप शरीरासाठी थंड असतात, त्यामुळे आपण हे जिऱ्याचं पाचक बनवणार आहोत। आणि ह्याच्यामध्ये ही जी काळी मिरी घातलेली आहे तिच्याने काही आपल्याला जास्त तिखटपणा असा लागणार नाही आहे। ते उष्ण असेल तरी त्याच्याने आपल्या ह्या पाचकला चव छान लागते। 1 ते 1.5 मिनिटात आपले हे जिरे व्यवस्थित भाजून झालेले आहेत। गॅस बंद करून आपण हे व्यवस्थित असं थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतरला आपण मिक्सरवरती याची बारीक अशी पूड करून घेऊया। आता इथे आपले जिरे व्यवस्थित थंड झालेले आहेत, आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊया। अशा प्रकारे आपण ही एकदम बारीक अशी पूड करून घेतलेली आहे मिक्सरवरती। आता इथे आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे बारीक चिरून आणि त्याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी घालणार आहोत। कंटिन्युअस आपण हलवत राहायचं आहे, जेणेकरून गूळ जो आहे तो व्यवस्थित असा लवकर मेल्ट होईल। आता इथे गूळ व्यवस्थित आपला विरघळलेला आहे। त्याच्यामध्ये आपण ती जिऱ्याची पूड करून घेतली होती, जिरे, बडीशेप आणि काळी मिरी, त्याची पूड घालून घेऊया व्यवस्थित अशी गुळाच्या मिश्रणामध्ये। आणि त्याच्यामध्ये मी पोहे खायचे 2 चमचे सेंधव मीठ घेतलेलं आहे, काळं मीठ, आणि 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे। याने आपल्या सरबताला फार छान अशी चव येते। आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। याचा आपल्याला 1 तारी पाक वगैरे काही करायचं नाहीये, 1 तारी नाही 2 तारी पाक वगैरे असं काही नाही करायचंय। फक्त थोडंसं घट्टसर हे मिश्रण झालं, मधासारखं आपल्या हाताला लागायला लागलं चिकट चिकट, की समजायचं हे मिश्रण झालेलं आहे। अजून हे मिश्रण काही झालेलं नाहीये। आता इथे आपण 1 लिंबू घेतलेला आहे, त्याची साल खिसून याच्यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून आपल्या या जिरा पाचक सरबताला खूप छान अशी टेस्ट येईल। अशा पद्धतीने आपण संपूर्ण लिंबूची जी साल आहे ती याच्यामध्ये खिसून घातलेली आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित असं शिजलेलं आहे, पण थोडंसं मिश्रण असं कालथ्यावरती घेऊन बघूया, चिकट असं झालेलं आहे ते मधाप्रमाणे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण जे लिंबू खिसून घेतलेलं होतं, हे वालं जे लिंबू आपण खिसून घेतलेलं होतं त्याचा आपण रस याच्यामध्ये घालून घेऊया। आणि आता आपण हे सरबताचं जे प्रीमिक्स आपण बनवलेलं आहे ते व्यवस्थित असं थंड करून घेऊया। आता इथे आपलं जे प्रीमिक्स थंड होतं तोपर्यंत आपण सरबतात घालण्यासाठी सब्जा तयार करून घेऊया। इथे मी 1 चमचा सब्जा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी सब्जा बुडेल एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे भिजवण्यासाठी मी इथे ठेवून देणार आहे। आता इथे आपण हे प्रीमिक्स जे आहे ते गाळून घेऊया, जेणेकरून आपण सरबत ज्यावेळी पिणार त्याच्यामध्ये आपल्याला जिऱ्याचे काही कण येऊ नयेत यासाठी। अशा प्रकारे आपण हे सर्व मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं गाळून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपलं जिरा सोड्याचं पाचक प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता याच्यापासून आपल्याला सरबत कसा करायचा ते आता आपण बघून घेऊया। हे मी एका मोठ्या टोपामध्ये 2 ग्लास थंड पाणी घेतलेलं आहे। तुम्ही माठातलं घेतलं तरी चालू शकतं किंवा फ्रीजचं घेतलं तरी चालेल। इथे मी माठातलं 2 ग्लास थंड पाणी घेतलेलं आहे। इथे आपण 2 चमचे सब्जा घालणार आहोत। उन्हाळ्यामध्ये सब्जा खाणं खूप चांगलं असतं शरीराला आपल्या थंडावा देण्यासाठी। तर मी ते हे 10 मिनिटं आधी भिजत घातले होते, ते व्यवस्थित असे फुललेले आहेत। आणि आता याच्यामध्ये मी 4 चमचे
आपलं हे प्रेमिक्स घालून घेणार आहे. हलवून बघायचं. जर कमी जास्त आपल्याला प्रेमिक्स वाटत असेल तर आपण आपल्या आवडीनुसार वाढवू शकतो. तर आपण हा एका ग्लासमध्ये सर्व करून घेऊया. त्याच्यासाठी मी इथे हा एक ग्लास घेतलेला आहे. त्यामध्ये मी काहीही पुदिन्याची पाने क्रश करून घालणार आहे. मोजून एक 3-4 पानं मी घेतलेली आहेत. स्वच्छ धुतलेली आहे ती आता क्रश करून मी याच्यामध्ये घालणार आहे. हे टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घाला, अदरवाईज नाही घातलं तरी चालू शकतं. आणि एक लिंबाची फोड घालते आहे त्याच्यामध्ये. ते दिसायला फार छान दिसतं त्यासाठी. आणि काही बर्फाचे तुकडे घालून घेते त्याच्यामध्ये मी. आणि आता हा सरबत आपण याच्यामध्ये व्यवस्थित असा घालून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला हा पाचक जिरा सोडा तयार झालेला आहे. हा आपला जिरा सरबत झालेला आहे. आणि जिरा सोडा करण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये सेम पाण्याऐवजी सोडा घातला की झाला आपला जिरा सोडा तयार. अशा प्रकारे आपला हा पाचक जिरा सरबत तयार झालेला आहे. तर या उन्हाळ्यात प्रत्येकाने नक्की करून बघा. अशा पद्धतीने आपण हा काचेच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये व्यवस्थित असं आपण हा 2 महिने स्टोर करून ठेवू शकतो. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.